हाय हॅलो, मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पिजन कंपनीचा OTG जो आम्ही नुकताच मागवला आहे, त्याचं अनबॉक्सिंग, त्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत आणि हा OTG आपण कसा वापरायचा याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या। हा ओव्हन आम्ही Amazonवरून मागवला आहे। हा पिजन कंपनीचा आहे आणि हा 25 लिटरचा आहे। आमची फॅमिली छोटी असल्यामुळे आम्ही 25 लिटरचा मागवला। जर तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही 30 लिटरचा मागवू शकता। घरगुती यूजसाठी म्हणजे जसं की केक, पिझ्झा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, जसं की आपण चिकन रोस्ट बनवतो, पनीर टिक्का वगैरे, या सगळ्या घरच्या घरी बनवण्यासाठी खूप यूजफुल हा प्रोडक्ट आहे। आता आपण याचं अनबॉक्सिंग तर केलं। आता या ओव्हन बरोबर आपल्याला काय काय ॲक्सेसरीज मिळाल्या आहेत ते पण मी आता तुम्हाला दाखवते। हा ओव्हन 25 लिटरचा आहे आणि ह्या ओव्हनचं पॅकेजिंग तर बघा किती मस्त केलं आहे, जेणेकरून ह्याला काहीसुद्धा धक्का लागणार नाही। ह्याच्या सेफ्टीसाठी मस्त असं पॅकेजिंग केलं होतं त्यांनी। चला तर आता ओपन करून बघूयात याच्यामध्ये काय काय ॲक्सेसरीज आपल्याला भेटलेल्या आहेत। आणि याचं जे डोर आहे ते ग्लासचं आहे, त्यामुळे थोडंसं जपूनच वापरायचं। या सर्व ॲक्सेसरीज आपल्याला OTGमध्ये आत मस्त असं पॅकेजिंग केलेलं भेटतं। तर आता बघूयात आपण याचे काय काय भेटलेलं आहे आपल्याला। इथे आपल्याला बेकिंग ट्रे, ग्रिल रॅक, क्रम्ब ट्रे, त्याचबरोबर रोटीरायझर रॉड प्लस फोक, ट्रे हँडल आणि युजर मॅन्युअल प्लस वॉरंटी कार्डसुद्धा आपल्याला 1 वर्षाची वॉरंटी याला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी या बॉक्समध्ये असतात, त्यामुळे वेगळं काही घ्यायची गरज नाही। जर आपल्याला केक वगैरे वेगवेगळ्या शेपमध्ये बनवायचा असेल तर त्या लागणाऱ्या गोष्टी ज्या ओव्हन फ्रेंडली हे असतात भांडी, ते आपल्याला घ्यावे लागतात। तर आता हे सगळं आम्ही मस्त असं ॲडजस्ट करत होतो। हे जे रोटीरायझर हँडल आहे, आपण चिकन रोस्ट किंवा तंदुरी चिकन वगैरे बनवत असतो तेव्हा ह्याचा यूज होतो। आणि जर आपल्याला पनीर टिक्का वगैरे बनवायचा असेल तर आपण डायरेक्टली इथे यूज करू शकतो तो रॉड। तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या OTG सोबत मिळतात। आम्ही सगळं हे सेट करून घेतलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या OTGमध्ये फिट करून बघितल्या। आणि हे सगळं करत असताना आमची अंतरा तर फार एक्सायटेड होती की केव्हा आपल्याला हे चालू करायचं आहे आणि कधी एकदाच पिझ्झा खायला मिळतोय, यासाठी ती खूप एक्सायटेड होती। लहान मुलांची ही एक्साइटमेंट खूप जास्त असते कोणत्याही नवीन गोष्टीसाठी। चला तर आपण अनबॉक्सिंग केली। आता या OTGचे महत्त्वाचे फीचर्स बघूया। 25 लिटर कॅपॅसिटी आहे याची, घरासाठी परफेक्ट आहे। याच्यामध्ये पिझ्झा, चिकन आणि केक ह्यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी बनवता येतात। तर सगळ्यात आधी आपल्याला इथे 3 नॉब्स भेटतात। जे पहिलं नॉब आहे ते आहे टेम्परेचरचं आणि याची टेम्परेचर कॅपॅसिटी 230 डिग्री सेल्सिअसपर्यंतची आहे। त्याचबरोबर जे मधलं नॉब आहे ते हीटिंग मोडसाठी आहे, जसे की टॉप हीटिंग, मिडल हीटिंग, टॉप प्लस बॉटम हीटिंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला सेकंड नॉबमध्ये बघता येतात। आणि जे थर्ड नॉब आहे ते टायमरचं आहे। 0 to 60 मिनिट टायमर आहे, 1 तासापर्यंतचं टायमर याच्यामध्ये सेट होतं। तर अशा पद्धतीचा हा OTG आहे। त्याचबरोबर याला ग्लास डोअर प्लस इनर लाईट आहे, त्याच्यामुळे आतलं जे फूड आहे ते आपल्याला क्लिअरली पाहता येतं। जेव्हा आपण केक वगैरे बेक करत असतो तेव्हा टायमर लावतो आणि टायमर पूर्ण झाला की याची ऑटोमॅटिक बेल वाजते। या सगळ्या फीचर्स या OTGमध्ये आपल्याला बघायला मिळतात। हे OTG खूप यूजफुल आहे आपल्या फॅमिलीसाठी। याच्यामध्ये टोस्ट, ब्रेड, पॉपकॉर्न, व्हेजिटेबल आपल्याला रोस्ट करता येतात। या सारख्या अनेक गोष्टी आपण याच्यामध्ये बनवू शकतो। जेव्हाही तुम्ही हा OTG यूज करणार असेल बेक किंवा टोस्ट वगैरे बनवण्यासाठी, तर प्रीहीट करायचं असतं 200 डिग्री सेल्सिअसवरती 15 मिनिटे। प्रीहीट झाल्यानंतर जेव्हा आपण फर्स्ट यूज करत असतो OTGचा, तेव्हा ह्याचा वास येणे व थोडासा धूर येणे हे नॉर्मल आहे, पहिल्या यूजमध्ये होतं, त्यामुळे काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही, हे नॉर्मल आहे। जर आपल्याला केक आणि ब्रेड बनवायचं असेल तर ओन्ली बॉटमची नॉब असते, ते टेम्परेचरचं नॉब ऑन करायचं। जर ग्रिल आणि टोस्ट बनवायचं असेल तर ओन्ली टॉपचे जे नॉब आहेत ते ऑन करायचं। जर आपल्याला कुकीज प्लस पिझ्झा वगैरे बनवायचा असेल तर आपल्याला टॉप प्लस बॉटम हे नॉब चालू करावं लागेल।
चिकन किंवा पनीर टिक्का बनवायचा असेल तर रोटीरायझर मोड आहे तो नॉब आपल्याला ऑन करायचा आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या रेसिपीजसाठी वेगवेगळं टेम्परेचर आणि वेगवेगळं टायमिंग त्या रेसिपीनुसार आपल्याला चेंज करायचं असतं. तर आम्ही इथे सगळ्यात आधी मुलांसाठी पिझ्झा बनवला होता आणि ह्या मुलांची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा घरच्या घरी बनवलेला पिझ्झा खाऊन सगळे खूप जास्त खुश होते. तर तुम्हा सर्वांना हा पिजन कंपनीचा OTG कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओलाही लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.